करवीर तालुक्यातील 118 गावांच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे। अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 19, अनुसूचित जमाती 1, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 32 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 66 ठिकाणी आरक्षण काढण्यात आले। रमणमळा बहुउद्देशीय हॉलमध्ये सोमवारी ही सोडत काढण्यात आली। कोल्हापुरातील रमणमळा इथल्या बहुउद्देशीय हॉलमध्ये सोमवारी तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या उपस्थितीत सरपंच पदासाठी चिठ्ठी पद्धतीनं आरक्षण सोडत काढण्यात आली। पहिल्यांदा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 19 गावं आरक्षित करण्यात आली। त्यामध्ये महिलांसाठी अडूर, हणमंतवाडी, हणबरवाडी, खेबवडे, सावरवाडी, पाटेकरवाडी, पडवळवाडी, गणेशवाडी, नागदेववाडी, तेरसवाडी, तर सर्वसाधारण आरक्षणामध्ये वसगडे, नितवडे, जठारवाडी, शेळकेवाडी, धोंडेवाडी, शिंदेवाडी, साबळेवाडी, केकतवाडी, उचगाव या गावांचा समावेश आहे। तसंच अनुसूचित जमातीसाठी सांगवडे ही एकमेव ग्रामपंचायत आरक्षित झाली आहे। नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 32 गावं आरक्षित करण्यात आली आहेत। यातील सादळे मादळे, कोगिल खुर्द, गर्जन, नागाव, परिते, कनेरी, रजपूतवाडी, पाडळी खुर्द, भुयेवाडी, गिरगाव, उजळाईवाडी, कणेरीवाडी, चिखली, म्हालसवडे, चाफोडी, वळिवडे महिलांसाठी, तर पाचगाव, शिंगणापूर, हलसवडे, चिंचवडे तर्फ कळे, अरळे, काणगाव, कुडित्रे, कोगिल बुद्रुक, म्हारुळ, वडणगे, आमशी, बेले, गाडेगुंडवाडी, सरनोबतवाडी, न्यू वाडदे, मुडशिंगी ही गावं सर्वसाधारणसाठी आरक्षित झाली आहेत। सर्वसाधारण प्रवर्गासाठी 66 गावं आरक्षित करण्यात आली आहेत। यातील 33 गावं महिलांसाठी आरक्षित झाली आहेत। त्यामध्ये शिरोली दुमाला, नंदवाळ, जैताळ, कळंबे तर्फ कळे, सडोली दुमाला, हळदी, कसबा, बीड, गोकुळ शिरगाव, पाडळी बुद्रुक, दोनवडे, मोरेवाडी, केरले, कंदलगाव, इस्पुर्ली, वाशी, येवते, आरे, सडोली खालसा, पासार्डे, गांधीनगर, महे, बाचणी, सांगवडेवाडी, नेरली, नंदगाव, बालिंगे, कोपारडे, वरणगे, म्हाळुंगे, कुरुकली, हिरवडे खालसा, सावर्डे दुमाला, मांढरे ही गावं आरक्षित झाली आहेत। तर हिरवडे दुमाला, भाटनवाडी, केरली, भुये, भामटे, खुपिरे, वाकरे, शिये, आंबेवाडी, दर्याचे वडगाव, दिंडनेरली, वडक शिवाले, कावणे, निगवे खालसा, देवाळे, कांचनवाडी, खाटांगळे, बहिरेश्वर, उपवडे, बोलोले, घानवडे, कळंबे तर्फ ठाणे, हसूर दुमाला, कुरडू, निगवे दुमाला, चुये, कोथळी, कोगे, सांगरुळ, वाडीपीर, चिंचवाड, तामगाव, सोनाळी ही गावं सर्वसाधारणसाठी खुली झाली आहेत। दरम्यान आरक्षण प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच बाजीराव पाटील मांढरे तसंच कुडित्रे, नागदेववाडी इथल्या ग्रामस्थांच्या हरकती विचारात न घेता आरक्षण प्रक्रिया राबवल्याबद्दल तक्रारी केल्या। आरक्षण प्रक्रिया झाल्यानंतर प्रशासनाकडे दाद घेतली जात नसल्यानं आरक्षण प्रक्रिया राबवण्यापूर्वीच नागरिकांनी तक्रारी मांडण्यास सुरुवात केली। केरले आणि पडवळवाडी इथं सलग महिला आरक्षण पडल्यानं पुरुषांना कधी संधी मिळणार असा प्रश्न उदय सुतार, नितीन पाटील यांनी उपस्थित केला। यावेळी तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी नियम आणि कायदे सांगून सर्वांना शांत केलं।